गणेशोत्सव हा आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय सण मानला जातो. या काळात आपण आपल्या घरी गणेशाची मूर्ती आणतो. ढोलताशाच्या गजरात गणेशाचे स्वागत केले जाते आणि 11 दिवस त्याची मनोभावे पूजा अर्चना केली जाते. अतिशय भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र गणेशाची पूजा कशी करावी, कोणते मंत्र त्यावेळी म्हणावे हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. गणेश स्थापनेची योग्य वेळ कोणती हे जाणून घेणं सर्वात महत्त्वाचे आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की 7 सप्टेंबर रोजी दुपारपासून बाप्पाची मूर्ती घरोघरी आणू शकता. त्याची योग्य वेळ सकाळी 11:03 पासून सुरू होतोय आणि दुपारी 1:34 पर्यंत राहील. याचाच अर्थ 2024 मध्ये गणपतीची मूर्ती स्थापनेसाठी 2.5 तास शुभमुहूर्त आहे. त्या काळात तुम्ही गणरायाला घरी आणून स्थापना करू शकता. गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी सकाळी उठून स्नान करावे. स्थापनेचे वेळेनुसार बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. त्यानंतर पूजेला सुरुवात करा. गणरायाला पिवळे कपडे परिधान करा आणि सिंदूर आणि चंदनाचा तिलक लावा. त्यानंतर गणरायाच्या चरणी फुले ठेवावेत. गणपतीला दररोज दुर्वा वाहाव्यात. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून गणेश चालीसा आणि त्याचे वैदिक मंत्र म्हणा. त्यानंतर गणरायाची आरती म्हणा आणि नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाला मोदक प्रसाद म्हणून द्यावा. गणरायाला तांदूळ आणि गव्हाच्या पिठाचे लाडू आणि मोदक, गूळ आणि खोबरे यांनी भरलेले गोड पदार्थ खूप आवडतात. तसेच त्याला मोदकसुद्धा आवडतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पाला 21 मोदक खाऊ घाला. तसेच तुमचा प्रसाद हा शक्यतो गोड पदार्थ असावा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका.